ओळखायचा आणि त्यानुसार सीटीएमचे प्रोडक्ट्स कसे घ्यायचे याचे मी ऑलरेडी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। ऍक्च्युअल मध्ये स्किन प्रेप कशी केली जाते किंवा सीटीएम कसं केलं जातं हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंगची आणि इथे मी स्पा एक्सफोलिएटिंग जेल आहे माझ्याकडे, त्याचा वापर करते आहे। खूप छान जेल आहे आणि हे आपण चेहऱ्यावर जेव्हा मसाज करतो त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात आणि आपल्या स्किनला छान असं एक्सफोलिएट करतात। युजुअली आपल्या नाकावर जास्त पोर्स असतात आणि तिथे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्सचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे नोजवर छान असं एक्सफोलिएट करायचं आहे। त्यानंतर वेट वाईप आपल्याला घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला पूर्ण चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे, कारण याचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते स्किनला स्टिक होऊन राहतात आणि ते राहू नयेत म्हणून छान असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे। आता मी इथे टोनर वापरणार आहे, लवरचं टोनर मी इथे वापरलेलं आहे। जॅस्मिन मिस्ट आहे आणि खूप छान आहे, तुम्ही सुद्धा वापरू शकता, डेली यूजसाठी सुद्धा हे खूप छान आहे। तर हे टोनर आपल्याला सगळं ड्राय करून घ्यायचं आहे किंवा हाताने स्किनवर असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक ॲडिशनल स्टेप ॲड केलेली आहे, ते म्हणजे इथे मी सीरम वापरते आहे। सीरम टोटली ऑप्शनल असतं, तुम्हाला वापरायचं असेल तरच तुम्ही वापरा। तर इथे मी स्नेल 92चं सीरम वापरलेलं आहे, ते थोडंसं स्टिकी आहे, तर ते आपल्या मेकअपला छान असं ग्रिप धरून ठेवतं आणि त्यामुळे मेकअप खूप छान आणि लॉंग लास्टिंग राहतो। तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही डिरेक्टली मॉइश्चरायझर वापरू शकता। इथे आता मॉइश्चरायझर मी वापरलेलं आहे ते आहे सेटाफिलचं, तुम्ही सुद्धा हे वापरू शकता, खूप छान आहे, स्किनला छान असं हायड्रेट करतं। मॉइश्चरायझर लावल्यानंतर कमी कमी 5 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं थोडासा ब्रेक घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा मेकअप ॲक्च्युअल मेकअप स्टार्ट करू शकता। तर असेच हेल्पफुल व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका। स्टे ट्यून, भेटूयात पुढच्या व्हिडिओत।